वेलकम टू गोरेज कोचिंग क्लासेस। आजच्या न्यू सेशनमध्ये आपण एक नवीन टॉपिक पाहणार आहोत। तर त्या टॉपिकचं नाव आहे डिव्हिजन। डिव्हिजनलाच आपण काय म्हणतो, भागाकार म्हणतो। तर आपण पहिल्या पार्ट्समध्ये काय काय फिनिश केलेलं आहे ते सर्वप्रथम पहा। ॲडिशन, त्यानंतर सबट्रॅक्शन आणि त्यानंतर मल्टिप्लिकेशन। हे पूर्णपणे सर्व कन्सेप्ट आपण पाहिलेले आहे। ते तुम्ही व्हिडिओ लेक्चर्स पुन्हा पुन्हा पाहणं, जास्तीत जास्त नंबर ऑफ प्रॉब्लेम्स सॉल्व करणं, सराव करणं, म्हणजे तुमच्या बेसिक कन्सेप्ट सगळ्या क्लिअर होऊन जातील। तर आजचा न्यू टॉपिक आपण पाहू। बघा, आजच्या न्यू टॉपिकचं नेम आहे डिव्हिजन। डिव्हिजन म्हणजे आपण मराठीमध्ये त्याला काय म्हणतो, भागाकार म्हणतो। ओके, तर डिव्हिजन येण्यासाठी अगेन खूप साऱ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत। डिव्हिजनचं जे आपलं साइन आहे डिवायडेड बाय असं लिहितो किंवा असं लिहितो, जसं की 4 डिवायडेड बाय 2। तर 2 ने डिवाइड करायचं आहे कशाला, 4 ला, अशा पद्धतीने लिहितो। अगेन डिव्हिजन येण्यासाठी परत एकदा तुम्हाला सांगतो, डिव्हिजन येण्यासाठी पुन्हा एकदा तुम्हाला डिव्हिजन मध्ये काय काय गरजेचं आहे बघा। आता डिव्हिजन मध्ये तुम्हाला ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, ज्यावेळेस आपण डिव्हिजन करतो ना, सबट्रॅक्शन आणि मल्टिप्लिकेशन हे तुम्हाला आलंच पाहिजे। या दोन गोष्टी डिव्हिजन मध्ये आपल्याला लागणार आहे। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे, त्याचबरोबर तुम्हाला टेबल्स आले पाहिजेत। ऍट लिस्ट मी कमीत कमी म्हणतोय 2 ते 10 पर्यंत तरी टेबल्स तुम्हाला आले पाहिजेत, तर तुम्हाला डिव्हिजन परफेक्ट येऊ शकतं। आपण प्रिव्हियस लेक्चर्स मध्ये ह्या गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत। ॲडिशन आपण पाहिलेलं आहे, सबट्रॅक्शन, पाहिलेलं आहे, त्यानंतर ना मल्टिप्लिकेशन पाहिलेलं आहे। ह्या गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत। मग जर तुम्हाला डिव्हिजन यायचं असेल आणि डिव्हिजन तुम्हाला परफेक्ट करायचं असेल, तर सर्वात महत्त्वाची जी गोष्ट आहे, टेबल्स, सबट्रॅक्शन आणि मल्टिप्लिकेशन। विद्यार्थ्यांना हे आलंच पाहिजे तुम्हाला, तरच तुम्हाला डिव्हिजन येऊ शकतं। तर मग आपण एक छोट्याशा सम पासून डिव्हिजन आपण स्टार्ट करू। आपलं एम काय आहे लेक्चरचं, आपल्या लेक्चरचं एम आहे की आपण काय करतोय, बेसिक पासून ते ऍडव्हान्स पर्यंत जातोय। बेसिक एकदम पहिल्यांदा सिंपल बेसिक सम्स तुम्हाला सांगणार। सिंपल बेसिक सम्स जर तुम्हाला समजले, तर हळूहळू लेवल ती काय करायची, आपण डिफिकल्ट बनवायची, जेणेकरून तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही। मग अशा पद्धतीने आपण बेसिक टू ऍडव्हान्स मध्ये जाण्याचा प्रयत्न करणार आहोत या लेक्चरमध्ये। ओके, तर एक मी तुम्हाला बेसिक सम सांगतो, लक्ष द्या। तर हा पार्ट बघा, महत्वाचा आहे। साइडला मी लिहिलंय इथं, डिव्हिजन येण्यासाठी कोणत्या कोणत्या गोष्टीची गरज आहे। तर डिव्हिजन येण्यासाठी कोणत्या कोणत्या गोष्टीची गरज आहे, तर कळालं, सबट्रॅक्शन आलं पाहिजे, मल्टिप्लिकेशन आलं पाहिजे आणि टेबल्स आले पाहिजेत। तर लिहिण्याची पद्धत कशी आहे, एक्झाम मध्ये सम देण्याची पद्धत कशी आहे, ज्यावेळेस तुम्ही 8वी 9वी आणि 10वी 11 12 ह्या स्टँडर्ड मध्ये जाता, हे मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, ॲडिशन, सबट्रॅक्शन हे पटकन करायला लागतं। तर तुम्हाला स्टेप बाय स्टेप त्या जे आन्सर आहे त्या आन्सर मध्ये तुम्हाला हे बेसिक कॅल्क्युलेशन करायला लागतात। मग ह्या जर बेसिक कन्सेप्ट क्लिअर नसेल तर तुम्हाला पुढचं काही जमणार नाही। सो एक बेसिक मी सम सांगतो, लक्ष द्या। दिस इज अवर फर्स्ट सम।
सपोज लिहिण्याची पद्धत कशी आहे मी तुम्हाला सांगतो. सपोज 10 डिवायडेड बाय 2. ह्याचा मिनिंग काय आहे? हा जो 10 आहे आणि हा जो तुमचा 2 आहे, तर ह्या 10 ला आपल्याला 2 ने डिवाइड करायचं आहे. मग 2चा टेबल आला पाहिजे. 2चा टेबल मी साईडला लिहितो बघा. टेबल बरोबर आहे का बघा. तर टेबल तुमचं पाठ पाहिजे. ओके, हे सर्वात महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे आपण टेबल तुम्हाला काल कशा पद्धतीने सांगितलेली मी, की जसं की आपण पहा 2 1 जा 2, 2 2 जा 4, 2 3 जा 6, 2 4 जा 8, 2 5 जा 10, 2 6 जा 12, 2 7 जा 14, 2 8 जा 16, 2 9 जा 18 and 2 10 जा 20. तर टेबल्स सर्वांना आले पाहिजेत, कारण टेबल जर आलं तर डिव्हिजन येऊ शकतं, टेबल जर आलं तर मल्टिप्लिकेशन येऊ शकतं. ह्या चारही गोष्टी खूप महत्वाच्या आहेत मॅथ्स मध्ये. ओके, मग आता मला सांगा, ह्या 2च्या टेबलमध्ये 2च्या टेबलमध्ये हा 10 आहे का? ह्या 2च्या टेबलमध्ये तुम्हाला 10 दिसतोय का कुठं? बघा बरं, डायरेक्टली इथं दिसतोय. मग 2च्या टेबलमध्ये 10 कितीदा आहे? तर 5 जा आहे. मग काय लिहिणार? 2 5 जा 10 आणि हे मायनस असणार. 10 मधनं 10 गेले 0. हे एकदम बेसिक सम. आणखीन मी सपोज तुम्हाला दिलं बघा सेकंड सम, जसं की 14 डिवायडेड बाय 2. तर 14 डिवायडेड बाय 2 आपल्याला कसं करायचं? अगेन लिहिण्याची पद्धत कशी आहे? फर्स्ट ऑफ ऑल 14 लिहायचं, त्यानंतर 2 ने त्याला डिवाइड करायचं. डिवाइडच्या पुढचा जो नंबर असेल त्या नंबरने आपल्याला कधी पण डिवाइड करायचं असतं. मग ह्याच्यामध्ये क्वोशंट, रिमाइंडर ह्या काय गोष्टी असतात, डिव्हिडंड काय असतो, हे आपण नंतर पाहू. पहिल्यांदा बेसिक तुम्हाला सांगतो. तर आता मला सांगा 2च्या टेबलमध्ये 14 आहे का? ओके, तर 2च्या टेबलमध्ये 14 ह्या ठिकाणी दिसते. ओके, पण 2च्या टेबलमध्ये 14 कितीदा आहेत? 7 जा आहे. मग मी डायरेक्टली कसं लिहू शकतो? 2 7 जा 14. कळालं? अशा पद्धतीने बेसिक सम तुम्हाला सॉल्व्ह करायला लागते. आणखीन मी तुम्हाला एक बेसिक सम सांगतो. पहा, या ठिकाणी मी 2चा टेबल लिहिलाय, त्यामुळे 2चं मी सांगतो मी तुम्हाला. आता नेक्स्ट मी काय दिलं तुम्हाला थर्ड सम मध्ये, 20 डिवायडेड बाय 2. तर ह्या 20 ला तुम्हाला कशाने डिवाइड करायचंय? 2 ने करायचं, कारण डिवाइडच्या पुढचं जे डिजिट आहे त्याने आपल्याला कधी पण डिवाइड करायचं असतं. मग मला सांगा 2च्या टेबलमध्ये 20 दिसतंय का? येस, 2च्या टेबलमध्ये 20 इथं दिसतंय ह्या ठिकाणी. ओके, पण कितीदा आहे 2च्या टेबलमध्ये? 2 10 जा 20. मग आपण डायरेक्टली लिहिणार 2 10 जा 20. 20 मधनं 20 गेले 0. हे बेसिक सम आहेत. आता आपण काही मी वेगवेगळे सम्स देतो, त्यासाठी टेबल येण्याची खूप, म्हणजे टेबल आले तरच येऊ शकतात. आणि हा काही डिफिकल्ट पार्ट नाही, खूप इझी पार्ट आहे. तुम्ही जास्तीत जास्त समजून घ्या नीट आणि सगळ्या बेसिक कन्सेप्ट तुमच्या क्लिअर होतील. आणखीन एक मी तुम्हाला सम सांगतो. सपोज जसं की आता एक सम मी दिला तुम्हाला,
बघा, तर आता मी काय सम देतोय, सपोज 18 डिवायडेड बाय 2. 18ला 18ला 2 ने आपल्याला डिवाइड करायचं आहे. तर मला सांगा 2 च्या टेबलमध्ये 18 आहे का? 2 च्या टेबलमध्ये 18 आहे, येस आहे. तर कितीदा आहे? 9 चा. मग लिहिणार 2 9 चा 18. 18 मधनं 18 गेले 0. तर आपलं आन्सर काय आलं? आपलं आन्सर ह्या ठिकाणी आलं 9. झालं. आता हे एकदम सिंपल सम्स आहे. आता थोडंसं आपण काय करू, नेक्स्ट स्लाइड मध्ये थोडीशी डिफिकल्टी लेवल इन्क्रीज करू. आता टेबल येणं खूप गरजेचं आहे. आता सपोज सियर एक सम घेतलं मी, सपोज 2 4 डिवायडेड बाय 2. 24ला 2 ने डिवाइड करायचंय. 2 चा टेबल सर्वप्रथम आला पाहिजे. साईडला मी काय लिहितो, इथं 2 चा टेबल लिहितो. ते पटपट तुम्हाला करता आलं पाहिजे. 2 2 जा 4, 2 3 जा 6, 2 4 जा 8, 2 5 जा 10, 2 6 जा 12, 2 7 जा 14, 2 8 जा 16, 2 9 जा 18, 2 10 जा 20. ज्यावेळेस तुम्ही हे व्हिडिओ लेक्चर पाहताय ना, तर तुम्ही प्रत्येक गोष्ट नीट पाहिली पाहिजेत, लक्ष देऊन पाहिलं पाहिजेत. वेळ जर तुम्ही वाया घालवला किंवा डिस्ट्रॅक्शन केलं व्हिडिओ बघताना, तर तुम्हाला बिलकुल येणार नाही. त्यामुळे टेबल्स, कुठलंही जर डिव्हिजनचं सम आलं ना, पहिल्यांदा टेबल आला पाहिजे. टेबल चेक करा, बरोबर आहे का? ओके. मग आता आपण कसं लिहित होतो, 24 सर्वप्रथम लिहायचं आहे आपल्याला. लिहिला 24. आता ह्या 24ला आपल्याला कशाने डिवाइड करायचंय? 2 ने डिवाइड करायचं. मग आता पहा, तुम्हाला 2 च्या टेबलमध्ये तर 24 कुठंच दिसत नाही, नाही दिसत. मग सिंगल डिजिट पासून स्टार्ट करायचं. सिंगल डिजिट कुठला आहे? हा 2. सिंगल डिजिट कुठला आहे? हा 2. पहिला डिजिट बघा, हा 2 आहे. मग मला सांगा 2 च्या टेबलमध्ये 2 आहे का? येस आहे. 2 च्या टेबलमध्ये 2 किती आहे? 2 1 जा 2 1 जा. मग ह्या ठिकाणी काय लिहिणार? 2 1 जा 2. 2 मधनं 2 गेले, किती राहतात? 0. नेक्स्ट नंबर आला खाली 4. नेक्स्ट नंबर अशा पद्धतीने घ्यायचा. मग पाहायचं ह्या 2 च्या टेबलमध्ये 4 आहे का? येस 2 च्या टेबलमध्ये 4 आहे. कितीदा आहे? 2 2 जा आहे. मग हे जे आन्सर आहे 2 2 जा 2 2 जा 2 2 जा 4. 4 मधनं 4 गेले मायनस. त्यासाठी सांगितलं ह्या ठिकाणी सबट्रॅक्शन लागतं आपल्याला, वजाबाकी येणं खूप गरजेचं आहे. मग आन्सर आलं आपलं 2 12 जा 24. ओके. आन्सर नंतर ना चेक कसे करायचे मी ती तुम्हाला सांगतो नंतर. ओके. सर्वप्रथम बघा अगोदर हे बेसिक सम्स. तर चेक जर तुम्हाला करायचा असेल तर काय करायचं, हा जो तुमचा 2 आहे आणि हे जे तुमचं आन्सर आलेलं आहे 12, 2 ने 12 ला मल्टिप्लाय करायचं. 2 ने 12 ला मल्टिप्लाय करायचं. 12 into 2. 2 2 जा 4 आणि 2 1 जा 2. आन्सर आलं 24. झालं. मग आन्सर बरोबर आलं का? येस बरोबर आलंय. अशा पद्धतीने तुम्हाला थोडंसं जरा कॅल्क्युलेशन आलं पाहिजे. आणखीन एक सम तुम्हाला जर सांगितलं, लक्ष द्या. सपोज हियर 49 डिवायडेड बाय 2. 49 ला 2 ने डिवाइड करायचं आहे. मग सर्वप्रथम काय लिहा तुम्ही? नंबर लिहा. नंबर लिहिणं खूप गरजेचं आहे. 49 ला 2 ने डिवाइड करायचं आहे. आता 2 च्या टेबलमध्ये इथं 49 कुठंच दिसत नाही, त्यामुळे काय करणार, पहिला आपण नंबर पकडणार. पहिला नंबर 4 आहे. 2 च्या टेबलमध्ये 4 आहे का? आहे 4. किती जा? 2 जा 2 2 जा 4. मग हे काय येणार? 2 2 जा 4
4 मधनं 4 गेले 0, खाली आला 9. तर ही तर थोडस ट्रिकी पार्ट आहे आणि इथंच मुलं चुकतात. आता 2च्या टेबलमध्ये 9 दिसतंय का? कुठंच नाही. मग थांबायचं का तिथं? नाही, पुढे जायचं. बघा 2च्या टेबलमध्ये 9 नाही. मग मी तुम्हाला सांगतो, नीट लक्ष द्या. 9 पेक्षा स्मॉल घ्यायचा, 9 पेक्षा स्मॉल. 2च्या टेबलमध्ये कुठला नंबर आहे? 9 पेक्षा छोटासा नंबर. 9 पेक्षा छोटासा नंबर 8 आहे जवळ. मग काय घेणार आपण? बघा 9 पेक्षा स्मॉल 8 आहे. मग 2 4 जा 8 घेणार. 2 4 जा 8 घेणार आणि 9 मधनं 8 गेले किती? 1. आता पुढे कोणता नंबर आहे का? नाही. तुम्ही इथंच थांबा. ओके, बेसिक शिकतोय तोपर्यंत तुम्ही इथंच थांबा. तर हे आन्सर आपलं बेसिकली झालं. तर ह्या गोष्टी तुम्हाला महत्वाच्या आहेत. मग हे एक सम झालं आपलं. हळूहळू तुमची अशी प्रॅक्टिस होणार आहे जर तुम्ही सम नीट सॉल्व्ह केलं. आता मी तुम्हाला सांगतो बघा, थर्ड सम मध्ये एक 98 डिवायडेड बाय 2. 98 ला 2 ने डिवाइड करायचं. 98 ला 2 ने डिवाइड करायचंय. ओके, तर बघा कशा पद्धतीने करणार. हे हा नंबर आहे 98 ला 2 ने आपण डिवाइड करू. मग 2च्या टेबलमध्ये 98 नाही. सर्वप्रथम नंबर चूज करा. सर्वात फर्स्ट नंबर 9 आहे. 2च्या टेबलमध्ये 9 आहे का? नाहीये 2च्या टेबलमध्ये 9. आताच मी काय सांगितलं, मग ज्या वेळेस असा नंबर 2च्या टेबलमध्ये नसेल किंवा कुठल्याही टेबलमध्ये नसेल तर छोटासा, त्यापेक्षा छोटासा नंबर घ्यायचा त्या टेबल मधला. मग 2च्या टेबलमध्ये तर 9 नाही, पण 9 पेक्षा स्मॉल काय आहे? जवळ, नियर 8 आहे. मग काय घेणार? 2 4 जा 8. 9 मधनं 8 गेले 1, खाली आले 8. मग इथं नंबर कुठला झाला बघा, इथं नंबर झाला 18. मग मला सांगा बरं, 2च्या टेबलमध्ये 18 आहेत का? आहेत 2च्या टेबलमध्ये 18. 2 9 जा, मग लिहिणार 2 9 जा 18. 18 मधनं 18 गेले, आन्सर राहतं 0. झालं आन्सर 49 आलं. मग जर तुम्हाला चेक करायचं असेल तर चेक करताना काय करायचं बघा, तुमचा जो हा 49 आन्सर आलेला आहे आणि हे जो 2 आहे, 49 आणि 2 चं काय करायचं? मल्टिप्लाय करायचं. 49 मल्टिप्लाय बाय 2. आपण मल्टिप्लाय कालच पाहिलं, कालच्याच लेक्चरला. 2 9 जा 18. 18 मधला 8 इथे लिहायचा, 1 कॅरी इथे द्यायचा. 2 4 जा 6. 2 4 जा किती? सॉरी, 2 9 जा 18 झालं. 2 4 जा 8. 8 प्लस 1 9. तर बघा हे आन्सर आलं 98. किती इझी आहे. अशा पद्धतीने तुम्ही चेक करू शकता. हा बेसिक पार्ट आहे. ह्या गोष्टी तुम्ही चांगल्या पद्धतीने समजून घ्या जास्तीत जास्त प्रमाणात. आता आणखीन एक मी सम सांगतो तुम्हाला. सपोज नेक्स्ट क्वेश्चन मी घेतला, 2 4 6 डिवायडेड बाय 2. 246 ला आपल्याला 2 ने डिवाइड करायचं आहे. कसं करणार? सिंपल आहे, काय सुद्धा अवघड नाही. 2चा टेबल लिहायचा पहिल्यांदा. सर्वप्रथम नंबर चेक करा. सर्वप्रथम नंबर तुम्ही चेक करा. 2च्या टेबलमध्ये 2 आहे का? येस, 2च्या टेबलमध्ये 2 आहे. 2 1 जा 2. 2 1 जा 2. 2 1 जा 2 लिहिणार आपण सर्वप्रथम. 2 1 जा 2. 2 मधनं 2 गेले 0 राहतात. खाली आला 4. 2च्या टेबलमध्ये 4 आहे का? आहे 4. 2 2 जा 4. मग 2 2 जा 4. 4 मधनं 4 गेले 0 राहतात. खाली आला 6. 2च्या टेबलमध्ये 6 आहेत का? आहेत. 2 3 जा 6. लिहिलं 2 3 जा 6. 6 मधनं 6 गेले 0. मग आन्सर किती आला आपलं? 123. चेकिंग जर करायचं म्हटलं
चेक आन्सर हाऊ टू चेक करायचं म्हणल्यावर हे जे तुमचं आन्सर आलंय 123 आणि 2 यांचं मल्टिप्लाय करायचं. 123 मल्टिप्लाय बाय 2, 2 3 जा 6, 2 2 जा 4, 2 1 जा 2. आन्सर आले 246. करेक्ट आहे आपला आन्सर हे. अशा पद्धतीने तुम्ही डिव्हिजन करू शकता. आता त्यासाठी 2 to 10 ऍटलिस्ट टेबल येणं खूप महत्वाचं आहे. आणखीन एक सम घेतो मी, बघा. दिस इज 948 डिवायडेड बाय 2. 948 ला आपल्याला 2 नी डिवाइड करायचं आहे. 2 चा टेबल येणं गरजेचं आहे. असं सम आलं ना कधी पण त्याच्या पुढे त्याचा टेबल लिहायचा म्हणजे लगेच आन्सर येईल. ओके, मग आपण आन्सर स्टार्ट करू ह्याचं. $948 डिवायडेड बाय 2. 948 ला 2 ने डिवाइड करायचं आहे. मग सर्वप्रथम नंबर तुम्ही पहा, नंबर कोणता आहे? पहिला आहे 9. 2 च्या टेबल मध्ये 9 आहे का? नाही. 2 च्या टेबल मध्ये 9 पेक्षा स्मॉल जवळ 8 आहे. 8 किती आहे? 2 4 जा 8. 9 मधनं 8 गेले 1, खाली आला 4. मग हा नंबर बघा किती झाला? हा नंबर 14 झाला. 2 च्या टेबल मध्ये 14 आहे का? येस, 2 च्या टेबल मध्ये 14 आहे. 2 7 जा डायरेक्टली लिहू शकतो. 2 7 जा 14. 14 मधनं 14 गेलं 0. आता नेक्स्ट नंबर 8 आहे. नेक्स्ट नंबर 8 खाली आला. अगेन पाहायचं 2 च्या टेबल मध्ये 8 आहे का? आहे. 2 4 जा 8. 2 4 जा 2 4 जा 8. 8 मधनं 8 गेले 0. आला आन्सर आपलं. नंबर संपले ना, जेवढे असतील तेवढे नंबर संपले की थांबायचं, कारण आपण डेसिमलचं डिव्हिजन पाहणार आहोत. डेसिमलचं डिव्हिजन ह्याच्यामध्ये मी शिकवणार आहे. पहिल्यांदा बेसिक कन्सेप्ट शिकवणार आहे. एकदा बेसिक झालं ना ऍडव्हान्स तुम्हाला लगेच येईल. मग आन्सर आलं हे 474. हाऊ टू चेक? अगेन चेक कशा पद्धतीने तुम्ही करू शकता. चेकिंग करण्याची एकच मेथड आहे. हे जे तुमचं आन्सर आलेलं आहे, किती आलेला आन्सर बघा, 474 ला 2 नी मल्टिप्लाय करायचं. मग करा ह्या ठिकाणी 400 474 इंटू 2. मल्टिप्लाय करणं इझी आहे, कालच शिकवलं आहे. 2 4 जा 8, 2 7 जा 14, 4 हिअर 1 कॅरी, 2 4 जा 8, 8 प्लस 1 9. सो वी गेट आन्सर 948. किती सिंपल आहे डिव्हिजन बघा. अशा पद्धतीने तुम्हाला कॅल्क्युलेशन करायला लागेल स्लोली. असे जर सम्स तुम्ही नीट सॉल्व्ह केले, आता काय करा, तुम्ही व्हिडिओ पॉज करा आणि हे तुम्हाला जे सम्स शिकवले ते पूर्णपणे जरा लिहून घ्या. शिकवताना कुणी सुद्धा लिहायचं नाही, हे लक्षात ठेवा. आता हे सम आहे तर व्हिडिओ पॉज करायचं, सगळं लिहून घ्यायचं. ओके, त्यानंतर ना ह्या स्लाइड मध्ये तुम्हाला शिकवलं डिव्हिजन. काय करायचं, व्हिडिओ पॉज करायचा आणि सर्व नोट्स लिहायचे. ओके, नोट्स जर झाल्या असतील तुमच्या, ओके, तर आता आपण नेक्स्ट सम्स पाहू. ओके, लक्ष द्या त्यामध्ये कसं करायचं. आपण आता कुठलाही एक टेबल घेऊ, कुठलेही वेगळे सम्स घेऊ. सपोज 476 डिवायडेड बाय 5. आता वेगळा 5 ने डिवाइड करतोय आपण, तर सर्वप्रथम 5 चा टेबल आला पाहिजे. मग 5 चा टेबल लिहा इथं, शेजारी लिहिला तरी चालेल. 5 1 जा 5, बरोबर लिहा तुम्ही पण माझ्या बरोबर. 5 2 जा 10, 5 3 जा 15, 5 4 जा 20, 5 5 जा 25, 5 6 जा 30, 5 7 जा 35, 5 8 जा 40. टेबल येणं खूप गरजेचं आहे रे. 5 9 जा 45, 5 10 जा 50. झाला आपला हा टेबल. त्यासाठी कालपासूनच मी सांगतोय तुम्ही टेबलची पुन्हा पुन्हा प्रॅक्टिस करा.
ज्यावेळेस तुम्हाला वेळ मिळेल ना, जास्तीत जास्त तुम्ही वाचन करा, टेबल, अशा ज्या लर्निंगच्या गोष्टी आहेत ना त्या तुम्ही पटकन करून दाखवल्या पाहिजे. हा टेबल बघा, चेक करा बरोबर आहे का. ओके, मग आता आपण डिव्हिजनला स्टार्ट करू. ओके, दिस इज नंबर 476 डिवायडेड बाय 5. मी काय सांगितलेलं, 5च्या टेबलमध्ये 476 कुठंच दिसत नाही. मग सर्वप्रथम नंबर पहा तुम्ही 4. मग 5च्या टेबलमध्ये 4 आहे का? नाहीये, नवीन कन्सेप्ट आहे. 5च्या टेबलमध्ये जर कुठलाच नंबर नसेल, 5च्या टेबलमध्ये 4 नाहीये आणि 4 पेक्षा स्मॉल 5च्या टेबलमध्ये काहीच नाही, त्यावेळेस 5 झिरोचा डायरेक्टली 0 घेणार. 4 मधनं 0 गेले 4 राहतात. नेक्स्ट नंबर कुठला आहे? 7 खाली घ्या. आता 5च्या टेबलमध्ये 47 आहे का? नाहीये 47. मग 47 पेक्षा स्मॉल 5च्या टेबलमध्ये काय आहे? 47 पेक्षा 45 हा स्मॉल आहे, जवळ, नियर म्हणतो, जवळ म्हणतो. मग काय आला आन्सर? 5 9 जा 45. 7 मधनं 5 गेले, आलं सबट्रॅक्शन. 7 मधनं 5 गेले 2 राहतात आणि 4 मधनं 4 गेले 0. आता नेक्स्ट नंबर कुठला आहे? नेक्स्ट नंबर आहे 6. मग सांगा मला 5च्या टेबलमध्ये 26 आहे का? नाहीये, ह्या ठिकाणी तर 26 कुठं दिसत नाहीये टेबलमध्ये. मग 26 पेक्षा जवळ आणि स्मॉल पाहिजे. मग 26 पेक्षा स्मॉल कुठला आहे आपला? 25 आहे. कितीदा आहे? 5 5 जा. मग लिहिणार 5 5 जा 25 आणि 26 मधनं 25 गेले. मी तुम्हाला शिकवलेलं युनिट पासून मायनस करायचं. 6 मधनं 5 गेले 1, 2 मधनं 2 गेले 0. झाला आन्सर. का इथं आन्सर झालं? कारण पुढे नंबर नाही ना, त्यामुळे आपण थांबवलं. डेसिमल मध्ये पण हे सम करू शकतो, पण डेसिमलचा एक वेगळा सेशन घेणार आहे मी. ओके, हे तुम्ही सम्स नीट बघा. मग आता मी तुम्हाला काय सांगितलं की हे जे सम आहे आपलं बरोबर आहे का नाही, कसं कॅल्क्युलेट करायचं, ओके, ते पण मी तुम्हाला सांगतो. हा जो खालचा नंबर आलाय ना त्याला आपण रिमाइंडर म्हणतो. काय म्हणतो? रिमाइंडर. रिमाइंडर म्हणजे काय? खाली जे काय शिल्लक राहतं त्याला रिमाइंडर म्हणतो. आर फक्त लक्षात ठेवा. ओके, आणि हा जो हे आन्सर आलेला आहे तो क्वेश्चंट असतो. तो काय असतो? क्वेश्चंट. ओके, आता तुम्हाला एवढ्या काय सगळ्या गोष्टी बेसिक एवढी म्हणजे गरज नाही लक्षात ठेवायची, पण चेकिंग कसं करायचं सांगतो. चेकिंग कसं करायचं? डायरेक्टली 95 घ्यायचा. मी तुम्हाला सर्वप्रथम काय सांगितलेलं, हा तुमचा जो 95 नंबर आहे हा 95 आन्सर आलाय. झिरोला तर काय किंमत नसते. 95 × 5 करायचं पहिला. बरोबर केलं इथं. 95 × 5. 5 5 जा 5 5 जा सांगा पटकन. 5 5 जा 25. 5 हिअर, 2 कॅरी हिअर. 5 9 जा 45. 45 मध्ये 2 ऍड करा 47. मग आन्सर किती आला? 475. पण इथं रिमाइंडर खाली किती? 1. मग ह्या आन्सर मध्ये 1 ची काय करायची? ऍडिशन करायची. 5 + 1 6, 7 × 7 4 × 4. तर आन्सर किती आलं? 476. तर हे आन्सर आपलं बरोबर आहे. कळालं का? व्हिडिओ पॉज करा आणि आन्सर लिहून घ्या. एवढं तर सिंपल आहे सर. ह्याच्यामध्ये काय अडचण आहे का तुम्हाला सांगा. आणखीन बेसिकच सम आहेत आहे. तुम्ही जास्तीत जास्त प्रॅक्टिस ज्यावेळेस आणखीन करताल त्यावेळेस आणखीन तुमच्या कन्सेप्ट क्लिअर होतील. जसं की मी आता आणखीन एक सम देतो, इथंच देतो. एक सम दिलं मी तुम्हाला 2576 डिवायडेड बाय 5. घाबरू नका. सम जरी किती मोठं दिसत असेल, कन्सेप्ट माहिती आहे ना आपल्याला. मग कन्सेप्ट माहित असेल तर घाबरायचं का? लक्ष द्या, सांगतो कसं करायचं. 2576 ला 5 ने डिवाइड करायचं आहे. लिहिला 5. सर्वप्रथम 5चा टेबल लिहिणं खूप गरजेचं आहे. लिहिला 5चा पण टेबल. मग 5च्या टेबल मध्ये मला सांगा 2 आहे का? इथं नाही. 5च्या टेबल मध्ये 2 कुठंच दिसत नाही. मग 5 झिरोचा डायरेक्टली 0, 2 मधनं 0 गेले 2. नेक्स्ट नंबर खाली 5 आला.
मग मित्रांनो बघा स्टुडंट्स लक्ष द्या, जर 5 खाली आला तर हा नंबर किती झाला, हा नंबर 25 झाला. मग हा 5च्या टेबलमध्ये 25 आहे का, येस आहे. 5 5 जा 25, मग इथे लिहिणार 5 5 जा 25. 25 मधनं 25 गेले 0. नेक्स्ट नंबर काय आहे 7. मग मला सांगा 5च्या टेबलमध्ये 7 आहे का, नाहीये. पण 7 पेक्षा स्मॉल 5 आहे ना, मग किती आहे 5 1 जा 5, लिहिलं 5 1 जा 5. अगेन 7 मधनं 5 गेले किती राहतात, 2 राहतात. नेक्स्ट नंबर कुठला आला 6. मग आता ह्या ठिकाणी नंबर कोणता झाला, तर ह्या ठिकाणी नंबर 26 झाला. मग मला सांगा 26 पेक्षा स्मॉल कुठला नंबर आहे 5च्या टेबलमध्ये जवळ, तर 25 आहे. मग 5 5 जा 25. 26 मधनं 25 गेले 1 राहतात. 6 मधनं स्टेप बाय स्टेप करायचं. 6 मधनं 5 गेले 1, 2 मधनं 2 गेले 0. झाला आपला आन्सर. एवढं तर सिंपल आहे. पॉज करा, लिहून घ्या. मग तुम्ही म्हणताल हे चेक कसं करायचं, चेक करण्याची पण पद्धत आहे. ओके, करू चेक आपण ह्या ठिकाणी. आता बघा हे आन्सर किती आलंय 515. ह्या 515 नी 5 ला मल्टिप्लाय करायचं. 515 मल्टिप्लाय बाय 5. मल्टिप्लाय आता पटकन आलं पाहिजे, शिकवलेलं आहे. 5 5 जा 25. 5 हिअर 2 कॅरी हिअर. 5 1 जा 5. 5 प्लस 2 7. 5 5 जा 25. ओके, मल्टिप्लाय केलं. आपली रिमाइंडर बघा किती, रिमाइंडर 1 आलेली, तर 1 काय करायचे, ऍड करायचे. कारण 1 हिथं नाही लिहायचा, काही स्टुडंट इकडे लिहितील. आपण फर्स्ट लेक्चर मध्ये काय पाहिलेलं, युनिट पासून नंबर द्यायचे. ओके, 5 प्लस 1 6 7 5 2 आला आन्सर. 2576 आला आन्सर, करेक्ट आहे. अशा पद्धतीने हे तुम्ही चेक करू